मित्रांनो, उद्या पशुपतीचे ज्यांचे ज्यांचे उपवास असतील तर संध्याकाळी जो प्रसाद तुम्ही घेऊन जाणार आहे 3 हिस्से आपण काढतो। एक हिस्सा आपला, एक हिस्सा भगवान शिवाचा, एक हिस्सा माता पार्वतीचा। तर त्यामध्ये आपला काढल्यानंतर शिव आणि पार्वती मातेचा जो हिस्सा काढणार आहे तुम्ही, त्याच्यामध्ये तुळशी पत्र टाकू नये। तुळशी पत्र वर्जित आहे। भगवान शिवाला तुळशी पत्र ठेवलेले तुमचे पशुपतीचे उपवास लागू पडलेले नाही, कारण की भगवान शिवाने तुळशी म्हणजेच तुलसीचे पती शंख चूडामणी दैत्य एका अवतारामध्ये तर त्यांचा जालंधरचा वध केलेला आहे भगवान शिवाने। आणि त्यावेळेस त्यांच्या पत्नीने भगवान विष्णूला श्राप दिलेला आहे की तुम्ही राम आणि सीता ज्या वेळेस ज्या अवतारमध्ये राहणार तेथे तुमचे विरह होईल, राधाकृष्ण ज्या अवतार होईल तेथे तुमचा विरह होईल आणि तुम्ही कित्येक युगपर्यंत गंडकी नदीमध्ये शालिग्राम बनून राहणार। म्हणून भगवान शिवाने तुलसीचे पत्र वर्जित केलेले आहे। तर माझ्या माता भगिनींनो, तुम्हाला पशुपतीच्या व्रतमध्ये या शिवलिंगावर या भगवान शिवाच्या कोणत्याही पूजेमध्ये तुलसी पत्र निषेध आहे। तुलसी पत्र तुम्हाला चढवायचे नाही आहे। तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवावी, ही चूक मुळीच करू नये। भगवान शिवाला ज्या वेळेस तुम्ही प्रसाद अर्पण करतात तर तुळशी पत्र चढवावे नाही। मी मागच्या सोमवारी म्हणजेच खूप उशिरा गेलेली होती मंदिरात। सकाळी सकाळीच जाते, नाही तर प्रदोष कालावर 4 वाजता चालली जाते। मागच्या सोमवारी खूप लेट गेली मी मंदिरात, तर खूप जणांचे मला पशुपतीच्या व्रतांचे प्रसादांचे दर्शन झाले, नमस्कार केला आणि काही प्रसाद एक हिस्सा जो दिलेला होता भगवान शिव आणि पार्वतीचा तो मी घरी घेऊन आली। असा तुम्ही घरी पण घेऊन येऊ शकता, कारण की ते निर्माल्यमध्ये टाकतात, असा बी तेथे पडलेला राहतो। तो प्रसाद आपल्या घरी घेऊन यायचा आणि सर्व जणांनी तो प्रसाद खायचा, चालतो तो प्रसाद ग्रहण केलेला आपल्याला चालेल। पण तुळशी पत्र त्यामध्ये मी पाहिले खूप जणांचे तुळशी पत्र होते, तर म्हणून मला हा व्हिडिओ बनवावा लागला की तुळशी पत्र मुळीच टाकू नये, ही चूक करू नये, नाहीतर तुमचे पशुपती व्रताचे तुम्हाला पुण्यफळ मिळाले नसणार आणि तुमच्या इच्छा पूर्ण होणार नाही। आणि मग म्हणणार की मी पशुपतीचे व्रत केले तर माझ्या इच्छा मुळीच पूर्ण नाही झाल्या। तर अशा चुकांमुळे इच्छा पूर्ण होत नाही, तर तुळशी पत्र घालायचे नाही। श्री स्वामी समर्थ, जय श्री महाग।